Dear students, today we learn the next topic from 12th standards. बेटा आपण 11वीचा सिलेबस संपवून 12वीचा पहिला टॉपिक आपण इथं कंप्लीट केलेला आहे. रोटेशनल मोशन टॉपिक झालेला आहे आपला. आता आपण पुढचा टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटी हा लर्न करणार आहे आणि 11th मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट फर्स्ट आपण लर्न केलेला आहे. आता आपण 12th मध्ये करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट 2. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द करंट, शॉर्ट रिव्हिजन करूया आपण. म्हणजे 11th मध्ये काय काय लर्न केलं आपण पहा बेटा. बेसिक एलिमिनेटरी 11th मध्ये मी चार्जेसपासून सुरुवात केलं होतं. करंट डेफिनेशन ऑफ करंट घेतलं होतं. टाईप्स ऑफ करंट मी घेतलं होतं. त्यानंतर ड्रिफ्ट वेलॉसिटीचं एक्सप्रेशन, ड्रिफ्ट वेलॉसिटीचा कन्सेप्ट घेतला होता. त्यानंतर इलेक्ट्रॉन मोबिलिटी, ओम्स लॉ, ओम्स लॉचे ॲप्लिकेशन्स आपण घेतले होते आणि कलर कोड सिस्टीमनं रेजिस्टन्स कशा पद्धतीनं काढायचं हेही आपण लर्न केलं होतं. आणि शेवटी आपण रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज आणि पॅरलल हे सर्किट डायग्रामचे खूप न्यूमरिकल्स आपण लर्न केलेले होते. आठवत असेल तुम्हाला पहा, कधीही ॲपमध्ये तसेच डाउनलोड करत राहा. ॲपमध्ये ठेवलेले जे आपले व्हिडिओज आहेत ते परत एक वेळेस पहिले 4 करंट इलेक्ट्रिसिटीचे पहिले 4-5 पहा, म्हणजे लिंक लागेल परत बेसिकला आपल्या बेटा. आणि त्यानंतर पुढे आपण EMF ऑफ सेल, EMF अँड ओम्स लॉचे काही ॲप्लिकेशन जे असतील, सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज, सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स, हे सर्व आपण 11th मध्ये लर्न केलेलं आहे. आता पुढचा पार्ट जो राहिलेला आहे करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट 2 मध्ये आपण लर्न करणार आहे. परत त्यावेळेस इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बेटा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ करंट सांगावर काय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ करंट. येस, लेट अस टेल मी करंटची व्याख्या काय रे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द करंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज is called as current. Current means electric current, a rate of flow of electric charge. Rate of flow of electric charge is called as current. आणि करंटचा सिम्बॉल काय बेटा I. Rate of flow of d by dt. Rate means d by dt of charge q. dq by dt are in simply here q divided by t is also called as current. And what is q? Q is equal to n into e divided by t. N into e, that is the total charge. What is e? E is the charge on electron and n number of electrons divided by time. आणि त्यालाच आपण काय घेतलं बेटा एन ई इंटू एफ. 1/t इज नथिंग बट एफ, फ्रिक्वेन्सी अ रिव्होल्यूशन. म्हणजे अशा टाईपचं करंटचे काही बेसिक. देन करंट 2 टाईप ऑफ करंट. आता टाईप ऑफ करंट अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. त्यामध्ये काही तेवढासा इंटरेस्ट नाही. आता मॅग्निट्यूड त्याचं कंटिन्युअसली चेंज होतं पिरियडिकली असं, तर त्या टाईपच्या करंटला अल्टरनेटिंग करंट म्हणतो. आणि डायरेक्ट करंट म्हणजे हुज मॅग्निट्यूड डज नॉट चेंज, रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ते कोणतं, जे आपण घरी वापरतो करंट हे अल्टरनेटिंग करंट असतं. आणि आपण सेलपासून किंवा एलिमिनेटरपासून, बॅटरीपासून जे करंट मिळवतो ते डायरेक्ट करंट असतं बेटा. आलं लक्षामध्ये. आता रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. म्हणजे नेमकं काय. तर परत तुम्हाला इथं कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रिक करंट यामध्ये थोडंसं लक्षात आणून दिलं तर आणखीन पुढे सोपं होतं. हे एक कंडक्टर घेतलं. या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स, आपण फ्री इलेक्ट्रॉन्स, मेटॅलिक कंडक्टर म्हणलं की कोणताही कंडक्टर कशापासून तयार झालेला आहे, लार्ज नंबर ऑफ ॲटम्स. अँड एव्हरी ॲटम कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन्स. कोणताही ॲटम असेल तर त्यात एक फ्री इलेक्ट्रॉन असतो. आता इथं मी काय केलं, या कंडक्टरला बॅटरी कनेक्ट केलं. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह आहे बेटा.
आता इलेक्ट्रॉन ऑब्व्हियसली हा जो इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे तो असा ॲक्सलरेट होतो. कोणाकडे? पॉझिटिव्हली पोटेन्शियल पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेलकडे असे इलेक्ट्रॉन ॲक्सलरेट होतात. आणि याला म्हणतो बेटा आपण I E इलेक्ट्रॉनिक करंट. इलेक्ट्रॉनिक करंट आपण म्हणलेलं आहे. मी गतवर्षी शिकवलेलं आहे तुम्हाला, पण थोडंसं रिकॉल होण्यासाठी वेळ लागतो. तर हे इलेक्ट्रॉनिक करंट आणि सेलपासून आपण नेहमी सर्किटमध्ये करंट दाखवतो. हा अशा टाईपचा जो करंट असतो हा याला म्हणायचं कन्व्हेशनल करंट. कन्व्हेशनल करंट काय असतं बेटा? कन्व्हेशनल करंट कन्व्हेन्शी म्हणजे आपल्या सोयीसाठी वापरलेला करंट आहे. आणि इलेक्ट्रॉनिक करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जो असतो तो नेहमी कन्व्हेशनल. इलेक्ट्रॉनिक करंट कुठं वापरत नाहीत. इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. आणि करंट कुठं असतो? नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. आणि आपल्याला दाखवण्यासाठी कन्व्हेशनल करंटच दाखवायचा असतो, कोणी इलेक्ट्रॉनिक करंट दाखवत नाहीत. म्हणून कन्व्हेशनल करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल इन एनी इलेक्ट्रिकल नेटवर्क. From any electrical network, conventional current always flow from positive terminal of cell to the negative terminal of cell through the external circuit. रेजिस्टन्स असेल, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट कुठेही असू द्या, त्यामध्ये करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो झालेला असा नेहमी दाखवत असतात. दाखवण्याची एक पद्धत आहे, कन्व्हेन्शनल करंट म्हणतो बेटा. आपण करंटबद्दल लर्न केलेलं ऑलरेडी तुमच्या माहितीसाठी मी पुटअप केलं. पण आपल्याला सेकंड पार्टमध्ये कुठून सुरुवात करायचं आहे? पहिला पार्ट जिथं संपवतो तिथून दुसरा पार्ट सुरू होतो. सेकंड पार्ट करंट इलेक्ट्रिसिटी फार सोपा. 11th पेक्षा 12th मधलं करंट इलेक्ट्रिसिटी फारच सोपं आहे. फक्त थोडं कॉन्सन्ट्रेट करून जर प्रत्येक पिरियड लक्ष देऊन ऐकलात आणि लक्ष देऊन प्रत्येक समजून घेतलात तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायचं काही टेन्शन नाही. साधे सोपे प्रॉब्लेम असतात, फक्त आपण लक्षात ठेवायची टेक्निक आपली ती बदलली पाहिजे बेटा. आणि तिथल्या तिथंच अभ्यास केला तर परमनंटली स्टडी होऊन जाते. कायमस्वरूपी तुम्हाला परत परत काही करायची गरज नाही. म्हणून आता इथं जे असेल तर बेटा या ठिकाणी पहिलं आर्टिकल जे असेल ते कोणतं? किर्चॉफ्स लॉ फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क्स. तर या ठिकाणी पहिलं आर्टिकल जे असेल आपलं कोणतं? किर्चॉफ्स लॉ फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क. नोट करा पहिलं आर्टिकल, दॅट इज किर्चॉफ्स पहा स्पेलिंग सुद्धा नीट, KIRCHOFF किर्चॉफ्स लॉ फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क. नेटवर्क म्हणजे लक्षात येतं सर्किट. नेटवर्क किर्चॉफ्स लॉज फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क. लॉज अनेक आहेत. किर्चॉफ्स लॉज फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क. देर आर 2 लॉज. आपल्याकडे किर्चॉफचे किती आहेत? 2 लॉज आहेत. म्हणजे इथं आपण देर आर 2 basic laws for electrical networks. There are 2 basic laws for electrical network. आणि आता इथं बेटा किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. फार सोपा आणि साधा हा लॉ आहे. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क. काय असेल किर्चॉफ्स फर्स्ट लॉ? आणि इट इज ऑल्सो नोन ॲज करंट डिव्हिजन लॉ. करंट डिव्हिजन लॉ
म्हणजे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क इज ऑल्सो नोन ॲज करंट डिव्हिजन लॉ. व्हॉट इज द किर्चॉफ्स करंट डिव्हिजन लॉ? फॉर एनी इलेक्ट्रिकल नेटवर्क, म्हणजे कोणते इलेक्ट्रिकल नेटवर्क. सर त्या अगोदर आपल्याला इथं थोडंसं एक क्लिअर झालं पाहिजे. हा ए पॉईंट घेतो बेटा मी, हा एक पॉईंट घेतला मी इथं. कुठं? हा ए पॉईंट घेतला असा, तर या पॉईंटला जंक्शन पॉईंट म्हणतो. म्हणजे एक कनेक्शन इथं जोडलेलं आहे, इथून इथं कनेक्शन आहे, इकडे कनेक्शन आहे, असं कनेक्शन आहे. तर ए पॉईंटला काय झाले, एकापेक्षा अधिक कनेक्शन असतील, वायरनं जोडलेले एकापेक्षा अधिक पॉईंट असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन पॉईंट. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ जंक्शन पॉईंट? पहा बेटा, क्लिअर आयडिया झालं पाहिजे, टर्मिनॉलॉजी क्लिअर झाली पाहिजे. व्हॉट इज द जंक्शन पॉईंट? आपण ट्रेनचं जंक्शन काय असतं रे, रेल्वेचं जंक्शन असेल तर त्या ठिकाणी 2-3 मार्ग एकत्र येतात ट्रेनचे, त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन. म्हणजे कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा अधिक कनेक्शन एकत्र आले तर त्याला आपण इलेक्ट्रिकल नेटवर्कचा जंक्शन पॉईंट. जंक्शन पॉईंट मीन्स टू or more than two connections, 2 or more than 2 connections arrive at a point, 2 or more than 2 connections arrive at a point is called as junction point. आता ह्या ठिकाणी हे जंक्शन आहे, हे एक वायर आहे, हे दुसरं वायर आहे, हे तिसरं वायर आहे, चौथं वायर आहे. कमीत कमी 2पेक्षा अधिक किती असू द्या, त्याला आपण जंक्शन पॉईंट म्हणतो. आणि किर्चॉफ्स फर्स्ट लॉला आपण करंट डिव्हिजन लॉ म्हणतो. डिव्हिजन म्हणजे विभाजन. करंटचं विभाजन कशा पद्धतीनं होतं हा लॉ आपल्याला सांगतो. मग कसं असेल तर हा बेटा इथं एक जंक्शन पॉईंट आपण घेतला आणि मी असं घेतलं. पहा इथं करंट I1 आलेला आहे आणि इथं करंट I2 बाहेर गेलेला, इथं I3 बाहेर गेलेला आणि इथं I4. या ए जंक्शन पॉईंटला येणारा करंट किती आहे, I1 आलेला. ॲरो बाण कुठे येतो, जंक्शन पॉईंटकडे. हा एक ॲरो येतो, हा एक ॲरो येतो, हा बाहेर जातो आणि हा सुद्धा बाहेर जातो. म्हणजे करंट स्मॉल किंवा कॅपिटल लेटर कोणत्याने दाखवत चला, जे कन्व्हिनियन्सी वाटतं त्याचा आपण इथं यूज करा. आता पहा बेटा, आता किर्चॉफ्स लॉ काय सांगतो, फॉर एनी इलेक्ट्रिकल नेटवर्क ॲट द जंक्शन पॉईंट. म्हणजे आपलं फोकस कुठं आहे, जंक्शन पॉईंटला आहे. जंक्शन पॉईंटला फॉर एनी जंक्शन पॉईंट, आणि तो जंक्शन पॉईंट कुणाचा आहे, इलेक्ट्रिकल नेटवर्कचा आहे, म्हणजे कनेक्शन दुसरं आहे. आणि फॉर एनी जंक्शन पॉईंट सम ऑफ द करंट एंटरिंग ॲट द जंक्शन पॉईंट इज इक्वल टू सम ऑफ द करंट लिव्हिंग फ्रॉम जंक्शन पॉईंट. एंटरिंग पॉईंटला किती करंट आला, I1 आणि I4. जंक्शन पॉईंटपासून करंट किती बाहेर गेला, I2 आणि I3. मी काय म्हणलं तुम्हाला, याला सम ऑफ I1 प्लस I4 इज इक्वल टू I2 प्लस I3. आलेला करंट I1 आणि I4 बेरीज इक्वल टू गेलेला करंट I2 प्लस I3. याला आपण असं लिहितो बेटा, I1 प्लस I4 मायनस I2 आणि मायनस I3 इज इक्वल टू 0. आणि याला आपण असं लिहिता येतं, अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट द जंक्शन पॉईंट इज इक्वल टू 0. अल्जेब्रिक सम म्हणजे बेरीज. अल्जेब्रिक शब्द का वापरला, कारण इथं अल्जेब्रा म्हणजे फक्त ॲडिशनच नाही, सबट्रॅक्शन सुद्धा असतं. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन टुगेदर इज कॉल्ड अल्जेब्रिक सम.
मग अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट द जंक्शन पॉइंट इज इक्वल टू 0. What is the statement of the Kirchhoff's first law of electrical network? Yes. What is the statement of the Kirchhoff's first law of electrical network? तर इलेक्ट्रिकल नेटवर्क मधला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो बेटा? फॉर एनी इलेक्ट्रिकल नेटवर्क. काढा डायग्राम. काढलात तुम्ही डायग्राम? किती करंट? फक्त 2 पेक्षा अधिक काढा. 3 वायरचं कनेक्शन, 4 वायरचं कनेक्शन, 5 वायरचं, 6, 7 कितीही काढा ह्या इलेक्ट्रिकल नेटवर्क ए पॉईंटला. आणि एंट्रिंग करंट म्हणजे ॲरो जंक्शनकडे, लिव्हिंग करंट जंक्शनपासून दूर गेलेला करंट, जंक्शनकडे येणारा करंट I1, जंक्शनपासून दूर गेलेला करंट I2. मग आपण काय म्हणतो? सम ऑफ द करंट एंट्रिंग ॲट द जंक्शन पॉईंट, sum of the current entering at the junction point is equal to sum of the current leaving from the junction point. एंट्रिंग पॉइंटला करंट किती आहे? आता साइन कन्व्हेन्शन परत वापरूया आपण, पण अगोदर त्याचं स्टेटमेंट लर्न करू. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क? अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट द जंक्शन पॉइंट इज इक्वल टू 0. Algebraic sum of the current. Statement बेटा, statement काय? स्टेटमेंट algebraic sum of current, algebraic sum of current at the junction point, sum of the current at the junction point in any electrical network is 0. Algebraic sum of the current at the junction point in any electrical network is 0. म्हणजे याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय येतं बेटा? I इज इक्वल टू 0. समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड समेशन ऑफ I? याचा अर्थ असा येतो की I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 प्लस अँड सो ऑन प्लस IN इज इक्वल टू 0. N करंट ॲट द जंक्शन पॉइंट. मग करंट आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करंट आपण म्हणतो. तर एंट्रिंग करंट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, whereas the leaving current is taken as negative. Current entering at the junction point is taken as positive आणि करंट लिव्हिंग फ्रॉम द जंक्शन पॉईंट इज टेकन ॲज निगेटिव्ह. पहा बेटा, एंट्रिंग पॉईंटचा करंट जो असतो तो नेहमी आपण काय करतो? पॉझिटिव्ह घेतो. आणि जंक्शन पॉईंट करंट पासून करंट लिव्ह करत असेल, जात असेल, तर त्या करंटला आपण काय घेतो? निगेटिव्ह. म्हणजे एंट्रिंग करंट ॲट द जंक्शन पॉईंट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. एंट्रिंग करंट ॲट द जंक्शन पॉईंट is taken as positive, whereas the leaving current from the junction point is taken as negative, तर तुम्हाला मी इथं जे घेतलं होतं, फॉर एनी इलेक्ट्रिकल नेटवर्क अल्जेब्रिक सम ऑफ द करंट इज इक्वल टू 0. किंवा दुसरं स्टेटमेंट, याला बेटा और इक्विवलेंट स्टेटमेंट काय? सम ऑफ द एंट्रिंग करंट ॲट द जंक्शन पॉइंट इज इक्वल टू सम ऑफ द लिव्हिंग करंट फ्रॉम द जंक्शन पॉइंट. सम ऑफ द एंट्रिंग करंट ॲट द जंक्शन पॉइंट, sum of the entering current at the junction point is equal to sum of the entering current at the junction point is equal to sum of the leaving current
from the junction point. Sum of the current at the entering point is equal to, म्हणजेच काय, summation of I entering is equal to summation of I leaving. Sum of the entering current at the junction point is equal to sum of the leaving current from the junction point. एंट्रिंग पॉईंटला जेवढा करंट आहे तेवढाच लिव्हिंग पॉईंटचा करंट असतो. आता बेटा इथं साइन कन्व्हेन्शन म्हणतो, आपल्या उपयोगासाठी काय वापरतो, साइन कन्व्हेन्शन. अत्यंत इम्पॉर्टंट आणि बेसिक आहे, हे लक्षात ठेवत चला. तर साइन कन्व्हेन्शन, साइन कन्व्हेन्शन. आता साइन कन्व्हेन्शन काय आहे, पहिला साइन कन्व्हेन्शन, एंट्रिंग करंट ॲट द जंक्शन पॉइंट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. एंट्रिंग करंट ॲट द जंक्शन पॉइंट, entering current at the junction point is taken as positive. Entering current at the junction point is taken as point. म्हणजे बेटा पहा, या फिगरकडे पहा, येणारा करंट, जंक्शन पॉईंटकडे येणारा करंट काय घ्यायचा, पॉझिटिव्ह. जंक्शन पॉईंटकडे येणारा करंट काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. म्हणजेच कोणता आला, फॉर द नेटवर्क येणारा करंट I1 प्लस I4 एंट्रिंग करंट, I1 प्लस I4 एंट्रिंग करंट, I1 प्लस I4. आता दुसरं साइन कन्व्हेन्शन आपण यूज करतो बेटा, काय, लिव्हिंग करंट फ्रॉम द जंक्शन पॉइंट इज टेकन ॲज निगेटिव्ह. लिव्हिंग करंट from the junction point, leaving current from the junction point, leaving current from the junction point is taken as negative. Entering current पॉझिटिव्ह असेल तर लिव्हिंग करंट नेहमी काय घ्यायचं, निगेटिव्ह. लिव्हिंग करंट फ्रॉम द जंक्शन पॉइंट इज टेकन ॲज निगेटिव्ह. या फिगरनुसार पहा बेटा, लिव्हिंग करंट काय असेल, I3 मायनस आणि परत मायनस I2. लिव्हिंग करंट की त्याला मायनस I3 आणि मायनस I2. आता या दोन्हीला कंबाईन केलात तर या इक्वेशन फर्स्ट आणि हे इक्वेशन सेकंड घेतलात तर काय येतं बेटा, I1 प्लस I4 मायनस I3 मायनस I2 इज इक्वल टू 0. म्हणजेच याचा अर्थ काय, I1 प्लस I4 इज इक्वल टू I2 प्लस I3. मग हा एंट्रिंग करंट आणि हा लिव्हिंग करंट. जे सेकंड स्टेटमेंट तुम्हाला मी दिलं होतं, सम ऑफ द एंट्रिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ द लिव्हिंग करंट. आणि या स्टेटमेंटनुसार काय, अल्जेब्रिक सम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं एकत्र केलात तर त्याला आपण काय म्हणतो, अल्जेब्रिक सम ऑफ द करंट इन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज इक्वल टू 0. अँड सो दिस इज अबाउट, हे पूर्ण कशाबद्दल सांगत आहे मी, किरचॉफ्स फर्स्ट लॉ, करंट डिव्हिजनची इन्फॉर्मेशन, करंट डिव्हिजनचे कन्सेप्ट यानुसार आपल्याला प्रत्येक इलेक्ट्रिकल नेटवर्कला नंतर अप्लाय करायचं आहे. म्हणून हे बेसिक जे असेल ते अत्यंत इम्पॉर्टंट आणि लक्ष ठेवून, कॉन्सन्ट्रेट ठेवून मगप करत चला बेटा. आता त्यानंतर बेटा पहिलं झालं किरचॉफ्स फर्स्ट लॉ और किरचॉफ्स करंट डिव्हिजन लॉ. आता त्यानंतर नेक्स्ट पाहूया बेटा. आता दुसरं जे असेल किरचॉफ्स सेकंड लॉ इन इलेक्ट्रिकल नेटवर्क.
किरचॉफ सेकंड लॉ इन इलेक्ट्रिकल नेटवर्क. नोट करा आता. सेकंड, किरचॉफ सेकंड लॉ इन इलेक्ट्रिकल नेटवर्क. Kirchhoff's second law in electrical network. It is also known as voltage division law. Kirchhoff's second law of electrical network ला काय म्हणले बेटा? व्होल्टेज डिव्हिजन लॉ. पहिला करंट डिव्हिजन लॉ होता हा, और व्होल्टेज डिव्हिजन लॉ. व्होल्टेज डिव्हिजन लॉ पहा, पहिल्या लॉ मध्ये आपण करंटला डिवाइड केलं होतं, डिव्हिजन केलं होतं करंटचं, आणि सेकंड लॉमध्ये आपण काय करणार आहे? व्होल्टेजचं डिव्हिजन करणार आहे. आणि एक दोन्हीमधला डिफरन्स, किरचॉफ सेकंड लॉ ॲप्लिकेबल फॉर एनी क्लोज्ड नेटवर्क. म्हणजे इम्पॉर्टंट काय वाक्य लक्षात ठेवायचं? इट इज ॲप्लिकेबल फॉर एनी क्लोज्ड नेटवर्क. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटमध्ये क्लोज्ड नेटवर्क असं काही दिलं होतं का? नाही. पण इथं क्लोज्ड सर्किट असेल तरच किरचॉफ सेकंड लॉ ॲप्लिकेबल होतो. किरचॉफ सेकंड लॉ अप्लाय करू शकतो. आणि जर नेटवर्क ओपन असेल तर हा लॉ ॲप्लिकेबल होत नाही. व्हॉट इज द स्टेटमेंट? काय असेल बेटा याचं सांगावर मला. स्टेटमेंट म्हणजे व्होल्टेजबद्दलचंच आपल्याला द्यायचं. एक इलेक्ट्रिकल नेटवर्क तुमच्या पुढे काढून दाखवतो. इथं काढा तुम्ही. हा रेजिस्टन्स, त्यानंतर एक सेल EMF E1, अशा टाईपचे फिगर काढा बेटा. क्लोज नेटवर्क. मी इथून सुरुवात केलं. ए पॉईंट, हा बी पॉईंट, इथं सी पॉईंट, हा डी पॉईंट, हा ई पॉईंट आणि हा एफ पॉईंट. आता यातून रेजिस्टन्स R1, हा रेजिस्टन्स R2 आणि हा रेजिस्टन्स R3 काढा. इलेक्ट्रिकल नेटवर्क, क्लोज्ड इलेक्ट्रिकल नेटवर्क. आणि परत आपण काय म्हणतो? साइन कन्व्हेन्शननुसार आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं, करंट जो असेल तो कन्व्हेन्शनल करंट बॅटरीच्या टर्मिनलपासून, हा करंट पहिल्या बॅटरीपासूनचा करंट I1 कसा फ्लो होतो बेटा? हा असा I1. हा एक क्लोज्ड सर्किट झाला. आणि दुसऱ्या बॅटरीचा EMF किती घेतला आपण? E2. बॅटरीचा EMF E2. करंट कसा फ्लो होतो? हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह पासून निघतो असा. हा I2 असा इकडे येतो. हा इथं झाला I2, म्हणजे I1 प्लस I2 दोन्ही मिळून या रेजिस्टन्स R3 मधून फ्लो होतो. आणि नंतर बेटा हे इलेक्ट्रिकल नेटवर्क हे असं क्लोज होतं. ठीक आहे. डायग्राम काढलात तुम्ही? म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी डायग्राम काढून दाखवली यामध्ये. आता पुढे आपण काय करणार आहे? किरचॉफ सेकंड लॉ आपण लर्न करणार आहे बेटा. काय किरचॉफ सेकंड लॉ सांगतो सांगा आता बरं मला. तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट फार सोपं आहे. अल्जेब्रिक सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ, अल्जेब्रिक सम ऑफ द प्रॉडक्ट शब्द मी वापरतो. आता या रेजिस्टन्सचे अक्रॉसचं व्होल्टेज काय बेटा? या रेजिस्टन्सचे अक्रॉसचं व्होल्टेज
V1 is equal to I1 into R1 according to Ohm's law. What is the Ohm's law? Voltage across any resistance is equal to product of current and resistance. करंट अँड रेजिस्टन्स. आता या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज किती घेतला आपण V1 इज इक्वल टू करंट किती आहे I1 इंटू रेजिस्टन्स I1. राईट आहे. तर हा लॉ काय सांगतो आपल्याला? व्होल्टेज डिव्हिजन लॉ म्हणतो. रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज आणि सेलचं EMF या सर्वांची बेरीज केलं, algebraic sum of the product of voltage and current in a closed network. मी काय म्हणतो परत स्टेटमेंट नीट लक्ष द्या. अल्जेब्रिक सम म्हणत आहे म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी. अल्जेब्रिक सम म्हणलं की बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे निगेटिव्ह साईन. Algebraic sum of the product of current and voltage. Algebraic sum of the product of current and voltage in any electrical closed network. Any electrical closed network is equal to sum of the EMFs in that closed circuit. Sum of the EMFs in that closed circuit. Sum of the EMFs in that closed circuits. It is also known as loop law. Closed circuit लाच लूप असं म्हणतात बेटा. दुसरं तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे लूप, इलेक्ट्रिकल नेटवर्क, नेट, मेस, क्लोज्ड सर्किट हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता सेकंड व्होल्टेज डिव्हिजन लॉ काय सांगतो आपल्याला? व्होल्टेजचं डिव्हिजन केलेलं आहे. आता या सर्किटमध्ये सेल किती आहेत? E1 आणि E2 आणि व्होल्टेज किती आहे? रेजिस्टन्स R1, R2, R3. आता कोणतं लूप? असं एक लूप घेतलात का हे लूप घेतलात का हे असं बाहेरूनचं लूप घेतलात? कोणतंही क्लोज्ड लूप घ्या आणि त्यात किर्चॉफ्स लॉ पुटअप करा. फॉर एनी क्लोज्ड नेटवर्क मी तुम्हाला दोन्हीमधला फरक सांगितलेला आहे. पहिल्यामधला आणि ह्याच्यामधला फरक काय आहे की किर्चॉफ्स सेकंड लॉ इज अप्लिकेबल फॉर क्लोज्ड नेटवर्क. किर्चॉफ सेकंड लॉ इज अप्लिकेबल फॉर एनी क्लोज्ड नेटवर्क, नॉट टू द ओपन नेटवर्क. हे पहिल्यांदा क्लिअर झालं पाहिजे. फॉर एनी क्लोज्ड नेटवर्क अल्जेब्रिक सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ algebraic sum of the statement for any closed network, for any closed network algebraic sum of the product of current, sum of the product of current and voltages in a closed network. Algebraic sum of the product of current and voltage in a closed, सुरुवातीलाच क्लोज्ड म्हणलंय म्हणून गरज नाही. in a algebraic sum of the product of current and voltage is equal to sum of EMFs in that circuit. In that circuit. म्हणजे काय झालं बेटा? हे जे स्टेटमेंट असेल काय सांगितलं स्टेटमेंट? फॉर एनी क्लोज्ड नेटवर्क algebraic sum of the product of current
and voltages is equal to sum of EMFs in that circuit, in that closed circuit म्हणा, कारण सर्किट वापरलेलंच आहे आपण, क्लोज्ड आहे, इन दॅट क्लोज्ड सर्किट. हे स्टेटमेंट झालं. आता याचं साइन कन्व्हेन्शन लर्न करूया, किंवा वर्डिंगमध्ये काय असेल बेटा, सम ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे इथं काय घेतो मी, समेशन, सम सिम्बॉल समेशन आय इंटू आर इज इक्वल टू सम ऑफ ई, सम ऑफ ई. याचा अर्थ असा येतो, यालाच आपण कशा पद्धतीनं पुटअप करता येतं सांगा मला. दॅट इज I1 R1 प्लस I2 R2 प्लस I3 R3 इज इक्वल टू E1 प्लस E2 प्लस E3. अशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं, इन जनरली करता येऊ शकतं. पण याच्या आता हे स्टेटमेंट आपल्याला लर्न करण्यासाठी, किंवा याला असं बेटा पॉझिटिव्ह निगेटिव्ह अल्जेब्रिक सम आहे, ते साइन कन्व्हेन्शननुसार वापरावं लागेल. आता याच्यात कसं येईल, I1 R1 प्लस I2 R2 प्लस I3 R3 मायनस E1 मायनस E2 आणि मायनस E3 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. म्हणजे हे सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ द EMFs. या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. किंवा हे अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट, याला काय म्हणता येईल, अल्जेब्रिक सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, अल्जेब्रिक सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स अँड EMFs in a closed circuit is equal to 0. In a closed circuit is equal to 0. सेकंड स्टेटमेंट ऑर मध्ये काय असेल बेटा सांगा. सेकंड स्टेटमेंट, सम ऑफ द प्रॉडक्ट अल्जेब्रिक सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ current and resistance, algebraic sum of the product of current and resistance and EMFs in a closed circuit, is 0. In a closed circuit is 0. लक्षात येते बेटा, हे दोन्ही स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहे. हे दोन्ही स्टेटमेंट अगदी सारखे आहे, यात काही सुद्धा फरक नाही. दीज टू स्टेटमेंट्स आर क्लिअर, सेम आहेत, सारखे आहेत. अल्जेब्रिक सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, algebraic sum of the product of current and resistance and EMFs in a closed circuit is 0. In a closed circuit is 0. आलं काय बेटा लक्षात. आता याच्यासाठी साइन कन्व्हेन्शन फिगर तशीच ठेवा तुम्हाला. आता याचे साइन कन्व्हेन्शनच इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करतो त्यावेळेस हे साइन कन्व्हेन्शन अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर साइन कन्व्हेन्शन, आता बेटा हे साइन कन्व्हेन्शनबद्दल मी तुम्हाला सांगतो. अनेक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे, कन्फ्युजन जास्त आहे. तर मी साइन कन्व्हेन्शन ज्या पद्धतीनं सांगतो ते लक्षात ठेवा. एक मोठा धोपट रस्ता आहे ज्याच्यामध्ये कन्फ्युजनची गरजच नाही. फक्त दोन साइन कन्व्हेन्शन आपण लक्षात ठेवायचं. एक व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्ससाठी आणि दुसरं EMFसाठी. तर पहिल्यांदा आपण काय करतो पहा. आता हा सर्किट पहा बेटा कुठून कसं चाललं, ए कडून बी कडे, सी कडे, D, E, F, A. If a circuit is traversed, कोणतं
if a closed circuit is traversed from A to B to C to D to E to F to A, closed circuit झालं, then voltage across the resistance, if we traverse a closed circuit in the direction of current, करंटच्या डायरेक्शनमध्ये सर्किट ट्रॅव्हर्स करत असेल, म्हणजे करंटच्या डायरेक्शनमध्ये सर्किट ट्रॅव्हर्स करत असेल, ए कडून बी कडे चालला, करंट ए कडून बी कडे चाललाय, तुमचा मार्ग ए कडून बी कडेच गेलेला आहे, तर याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय घ्यायचं तुम्ही? करंटच्या डायरेक्शनमध्ये असेल तर निगेटिव्ह घ्यायचं आणि करंटच्या ऑपोजिट असेल तर पॉझिटिव्ह. बी कडून ए कडे येत असेल तर व्होल्टेज अक्रॉस दिस रेजिस्टन्स इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, आणि ए कडून बी कडे जात असाल तर व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन परत एक वेळेस सांगतो. पहिलं, इफ द सर्किट इज ट्रॅव्हर्स्ड इन द डायरेक्शन ऑफ करंट, लिहितो मी इथं. फर्स्ट साइन कन्व्हेन्शन, इफ द सर्किट इज ट्रॅव्हर्स्ड in the direction of current, voltage across the resistance is taken as निगेटिव्ह. करंटच्या डायरेक्शनमध्ये जात असाल, करंटच्या डायरेक्शनमध्ये तुम्ही जर सर्किट ट्रेस करत असाल तर व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह. whereas opposite to the direction of current, opposite to the direction of current, voltage across a resistance is taken as voltage across the resistance is taken as positive. Example बेटा, circuit traverses from A to B. चला, काय A to B minus I1 R1, आणि फ्रॉम B to E, फ्रॉम B to A. चला, काय येतं बेटा, B कडून A कडे करंट असा जात आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने येत आहे, I1 R1. आता A to C असेल, पहा बेटा, हे एक्झाम्पल फर्स्ट घेतलं मी. दुसरं एक्झाम्पल A to C असेल, सांगा काय येतं? A to C असेल तर बेटा मायनस I1 R1, आणि आता हे करंट तिकडून इकडे येत आहे, प्लस I2 R2 एवढ्यासाठीच घेतला, A to C साठीच घेतला. पूर्ण नेटवर्क नाही घेतलं मी, कारण दुसरं साइन कन्व्हेन्शन आपल्याला परत लर्न करायचं आहे. आता A to B कडे घेतलं बेटा, फ्रॉम B to A, सांगावर काय येईल?
फ्रॉम बी टू ए, नाही, फ्रॉम सी टू ए. चला, सी टू ए म्हणजे सी पासून ए कडे. आता हे करंटच्या डायरेक्शनमध्ये चालला, ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय घेणार? करंटच्या डायरेक्शनमध्ये जात असाल तर त्याच्या अक्रॉस व्होल्टेज निगेटिव्ह, -I2R2, -I2R2. आणि परत आपण करंट इकडे येत आहे त्याच्या विरुद्ध जात आहे तुम्ही, प्लस I1R1, प्लस I1R1. आलं का लक्षामध्ये? हे साइन कन्व्हेन्शन क्लिअर झालं. व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर. एका साध्या वाक्यामध्ये सांगायचं, करंटच्या डायरेक्शनमध्ये सर्किट ट्रॅव्हर्स होत असेल, ट्रेस होत असेल, तर व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह. आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर पॉझिटिव्ह. करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह आणि करंटच्या डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह. लक्षात राहील, करंटच्या डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह आणि करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह. करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह बेटा. आता हे झालं पहिलं साइन कन्व्हेन्शन तुम्हाला मी सांगितलं. आता हे कशाचं? रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेजचं झालं बेटा. आता दुसरं साइन कन्व्हेन्शन काय असेल सांगा बरं मला. सेकंड साइन कन्व्हेन्शन रिगार्डिंग द EMF. आता सेकंड साइन कन्व्हेन्शन जे असेल रिगार्डिंग द EMF फार सोपं आहे. तुम्हाला मी अगोदर समजून सांगतो. ही सेल आहे. आता सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे सर्किट ट्रेस करत असाल आणि या सर्किटचं EMF E1 असेल तर इथं काय घ्यायचं बेटा? E1. पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जात असाल तर निगेटिव्ह. आणि हे जर तुम्ही निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे येत असेल तर याचं EMF पॉझिटिव्ह. व्होल्टेज टेकन ॲज पॉझिटिव्ह. सिम्बॉलिकल लक्षात येतं. हे सिम्बॉलिकल लक्षात, कोणाकडे चाललात त्याचं घ्यायचं. आता हे कुठून आलं? सर्किटच्या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे गेलात तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे गेलात तर निगेटिव्ह. इथं निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे गेलात तर पॉझिटिव्ह. म्हणजे कोणाकडे गेलात त्याचं सिम्बॉल घ्यायचं. आता पहा स्टेटमेंट मी काय सांगतो. इफ द सर्किट इज ट्रॅव्हर्स्ड फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू द निगेटिव्ह, if the circuit is traced from positive terminal of the cell to the negative, then EMF of cell is taken as negative. EMF of cell is taken as negative. Whereas if the circuit is traced from negative terminal of cell to the positive, EMF of cell is taken as positive. Note करा बेटा. If the circuit is traversed किंवा ट्रेस्ड, एकच शब्द आहे बरं का, ट्रॅव्हर्स और ट्रेस्ड फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल, then EMF of cell is taken as negative. परत पहा,
second sign convention, if the circuit is traversed or traced from positive terminal of cell to the negative terminal of cell, then EMF of cell is taken as negative. Whereas from negative terminal to positive terminal, negative terminal to positive terminal, EMF of cell is taken as positive. आलं का बेटा लक्षात? हे साइन कन्व्हेन्शन अत्यंत महत्त्वाचे आहेत पुढे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी. हे साइन कन्व्हेन्शन अत्यंत महत्त्वाचे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सॉल्विंग न्यूमरिकल प्रॉब्लेम. So that the statement of Kirchhoff's first and second law and their sign conventions. Now in the next period, how to apply the sign convention to solve the numericals. By using the Kirchhoff's law. आता बेटा इथं मी तुम्हाला काय घेतो, आता तुम्हाला दिलेलं एक इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे. तुमच्या समोर जी फिगर दिलेली आहे एक क्लोज्ड इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे. तर या क्लोज्ड नेटवर्कसाठी कुठल्या एका ह्याला अप्लाय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं आता मी काय करतो पहा, ABEFA अप्लाइंग Kirchhoff's law to the closed loop network. काही शब्द वापरा, कोणता? EFA अप्लाय करा. अप्लाइंग द Kirchhoff's law to the closed network ABEFA. चला, करंटच्या डायरेक्शनमध्ये चालला. काय येतं बेटा? प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स निगेटिव्ह, राईट. आता ह्या करंटच्या डायरेक्शनमध्ये दोन्ही करंट आलेले आहेत. -I1 + I2 × R3. लक्षात आलं? दोन्ही करंटच्या डायरेक्शनमध्ये आपण चाललंय. त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज करंट एक नाही दोन आहेत, बेरीज आहे. I1 + I2 दोन्ही. आणि नंतर इथून E पासून F पर्यंत काहीच नाही. नंतर F कडून A कडे हे निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, तर +E1 = 0. हे झालं आपल्याला बेटा. आलं का लक्षामध्ये? आता दुसरं आपण BCDEF अप्लाइंग Kirchhoff's law to the closed network. कोणतं बेटा? BCDEB. हे पहा, हे असं, हे असं. त्या नेटवर्क सेकंड पार्टचा आपण विचार करायचा. चला, काय येतं? करंटच्या अपोजिट चाललेलं आहे +I2 R2. सेलच्या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे -E2. आता इथं काही नाही, इकडे करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये +I1 + I2 × R3 = 0. म्हणजे एक मेस किंवा नेटवर्क, क्लोज नेटवर्क एक इक्वेशन. दुसरं
नेट किंवा मेस त्याचं दुसरं इक्वेशन. मग असे इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला करंट आणि व्होल्टेज इलेक्ट्रिकल नेटवर्कमधलं काढता येतं. कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिकल नेटवर्कमधलं करंट आणि व्होल्टेज काढण्यासाठी किर्चॉफ्स लॉचा यूज करतो. म्हणजे व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द किर्चॉफ्स लॉ? टू फाइंड द करंट अँड व्होल्टेज इन एनी कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिकल नेटवर्क वी यूज द किर्चॉफ्स लॉ. अँड सो दिस इज अबाउट द किर्चॉफ्स लॉ. आता याच्यावरती काही न्यूमरिकल जे असतील बेटा ते आपण नेक्स्ट पिरियडला लर्न करूया. ओके.